बघा पुरा लाल लाल घंटा होता आम्ही इथंच थांबलो. नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण चाललो नागपूर. थोडा नागपूरमध्ये काम आहे. विचार रात्र झोपून हे गेलो होतो, सकाळी 5 वाजता बस पकडायची आहे. कुठं 5 वाजता कुठं बस, 5 वाजता उठलो मी, कारण की रात्र लेट झोपणं झाला. आजच्या व्हिडिओची थोडं एडिटिंग करायसाठी ब्लॉगची. आता बघू किती वाजता पोहोचणं होते. तर मी तर नागपूर चाललो, पण एक आहे ना, मी रोज कुठं पण जातो तो तुम्ही पण माझ्यासोबत येता, म्हणजे माझा ब्लॉग बघासाठी. आता तुम्ही बघा आपला प्रवास, लाल परी हिरवी परी एस टी महामंडळच्या बसनं. चला बघूया. आला हो बस स्टॉपवर. ट्रॅव्हल्स लागले चंद्रपूर. बस स्टॉपवर आहे लोक. झाला फक्त सीट भेटा, दुसरं काय नाही. बसमध्ये ट्रॅव्हल करतो तर तेच एक राहते जास्त प्रमाणात, की सीट भेटून जावा भाऊ, कसं तरी छान जावा. झाला का काय झालं, मी काल रात्रभर घरी बाहेर होती गाडी, कालही होती आणि परवाच्या दिवशी, प्रोग्रामच्या दिवशी तर होतीच. कालही लक्षात नाही माझ्या. तर मग दिसली नाही का गाडी? आता गाडी मग मी बाहेर निघालो, गेटच्या अंदरून पाहिलं तर नाही दिसली. मग म्हणलं चलो पहिले येत राहतो तरी फोन म्हणजे गाडी जाव चोरी. काय करणार आहे आता. भाऊची गाडी नाही दिसली घराबाहेर, तर भाऊ म्हणताय पहिलं नागपूर नंतर गाडी. वा, मी तर नागपूर कॅन्सल केलं असतं, माझी गाडी नाही दिसली असती तर. आता इतकी पण हे नाही का मी दुसरी गाडी घेऊ बा म्हणून. असं सपोर्ट भेटला. अरे यार, ईद मुबारक ना. काय चालू सर अभी क्या हाँ, रमजान मुबारक. कहाँ घूम रहे तुम लोग? नमाज पढ़ सर को सब्सक्राइब करो, लाइक करो, हाँ, कमेंट भी करो, लाइक भी करो, तुम सब्सक्राइब रात भर सोए नहीं क्या? क्या अभी उठा मैं 4 बजे। डांस क्लास कब आ रहा है? अभी तो उपास है। अरे हाँ, सीट भेटली पाहिजे भाऊ. हे कोणती आहे? भेटली टाकून द्या ना, हो टाकू, इथं टाकून द्या ना. भेटली सीट. पण भाई, बसमध्ये ब्लॉग काढायसाठी कसं तरी वाटतंय, पण काढा तर लागतं. म्हणून का नमस्कार तसलं नाही लागलं जागा काय होणार. हे लोक पाहून आहे ना, लोक म्हणून कोणता पागल बसला रे, कोणता पागल बसला. पण खरं सांगतो, बहुत हिंमत लागते ब्लॉग काढायसाठी. बहुत, ते माझ्यामध्ये भरपूर आहे. हळूहळू येत आहे आता अंगात येत आहे माझ्या. डस्ट सर्व काही कंपनीची कृपा आम माणसावर आपल्या. घंटा होता आम्ही इथंच थांबलो. सगळं कृपा. तर आपण आता पोचलो गोंडपिपरी. भाऊ नाश्ता करताय. 6 वाजता आम्ही निघलो. 6 का 6:30 वाजता. गमछा, डस्ट इतका खतरनाक, विचार नाही करू शकत माणूस. काय करते, मजबुरी का नाम जिंदगी म्हणून आपला इलाका तसं झाला आहे. इतका त्रास. अल्लापल्ली ते लगाम, इतका खतरनाक रस्ता आहे. बाईकवाला तर जाऊ नाही शकत. बसवाले पण बसमध्ये बसले तरी सुखात छान नाही बसू शकत, कारण की 2-2 घंटे थांबा लागते. कधी कधी ट्रॅफिक. रस्ता खराब आहे तर इतके गाड्या चालत आहे. रस्ता छान झाले तर किती गाड्या चालत. तरी पण 3 घंटे लागले असं मी तिथे यासाठी, गोंडपिपरीमध्ये यासाठी. जेवण करून तर कधी आहे ना आलापल्लीवरून नको निघा, कारण की जेवण करून निघान तर असं छानपैकी नाही का पोटामध्ये मिक्स होऊन होते.
तर आता पोचलो नागपूरमध्ये मित्रांनो. आणि भाऊ डस्ट आपला इतका घेऊन आलो विचार नाही करू शकत. बघा पुरा लाल लाल, पूर्ण पॅन्ट लाल लाल. कंपनीचा माणूस होऊन आलो मी आल्लापल्लीवर. आम्ही 2 वाजता पोचलो आणि 2 वाजताच मला त्या व्यक्तीशी भेटायचं आहे, वकीलशी. झाला मग आता इथून बर्डीवरून सुभाषनगर. आणि राहिली गोष्ट वकीलने भेटायची. सांगू शकतो मी प्रॉब्लेम, पण काही गोष्टी लाईफमध्ये घडत राहते, होत राहते. सगळ्यांच्याच लाईफमध्ये दुःख आहे असं कोणीच नाही का तो सुखात आहे म्हणून. हा बी प्रॉब्लेम सांगेल तुम्हाला समोर कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या ब्लॉगमध्ये. किती प्रॉब्लेम राहिला तर हे लक्षात ठेवा का सुखात राहा भाई, हॅपी राहा, टेन्शन नको घ्या. एकच लाईफ भेटली आहे, छान जगा, नाही तर काय खरं नाही. पण आल्लापल्लीवरून जे लोक नागपूरसाठी येत असणार, पहिलं लागत होते 6 घंटे, आता लागते 8-9 घंटे. पुरा माणूस थकून जाते, काही खरं नाही. जसं आल्लापल्ली ते लगाम पुरे देव आठवण येते, देव, काही खरं नाही. गमचा बघा लाल लाल, अजून दाखवतो लाल लाल, पुरा लालच लाल. सकाळपासून आपण काही खालो ना, तू पोहा खालास, मी तेही नाही खालो. आता 2 वाजता आहे, बसून भूक लागत आहे. पण पहिलं जाऊन भेटून पूर्ण काम करून मग जाऊ काहीतरी खासाठी. उघडून ना. ते काय जसं मेट्रोमध्ये बसलो असं ना, कॅमेरा काढायची हिंमतच नाही झाली. बसलो तर छान वाटत होता, पण जसं मेट्रोमध्ये बसलो कॅमेरा काढायची हिंमतच नाही होत होती. कारण की इतकी पब्लिक होती, इतके मुली होते. बाय आपण तितका कधी काढलो ना तितका दम नाही, आपण दम आणू आपण. पण खरं वाटत होता, बोलतो आता मेट्रोमध्ये तर पाहता इकडे तिकडे पूर्ण मुली. पण ट्राय करतो आता मी हमेशा पब्लिकमध्ये. जास्त प्रमाणात कधी कधी भीती लागते, सीधी गोष्ट सांगतो. पण नाही बोला तर लागणार. किती वाजता आलो? 2 वाजता पोहोचलो. आता वाजत किती आहे? 4:50. आता वाजले 6:30. आम्ही पोचलो 2 वाजता ना, 2 वाजता. आणि आमची मीटिंगच 2 वाजता होती. 2 वाजता बोलायचं होतं. 2 वाजता होता. आमच्या आधी एक क्लायंट त्यांना अर्जंट होतं, मग ते गेल्यानंतर मग वाजले डायरेक्ट 5. पुरुषवाले बनते पहिले 5 वाजले. जाऊन आहे तो वाजता होता आपला प्लॅन. 5 वाजल्यानंतर आता निघलो 5 वाजल्यानंतर. आज दिवसभर उपाशी होतो. आज दिवसभर. काल खालो बड्या झिंगा, आज पुरा काढलो झिंगा शरीरातून. दिवसभर उपाशी होता. आणि इतका तर आज समजला का 3 जागी कधी जायचं नाही. कोर्ट कचोरी, पोलीस स्टेशन आणि हॉस्पिटल. भाऊ हा 3 जागी कधी जा नको. इथं कधी पण असं नाही होत का भाऊ तू इतके पैसे दे, तितके पैसे दे म्हटलं तर दे, नाही तर इथून निघ, असं वाला सिस्टम राहते. आणि आज लेट कशामुळे झालं म्हटलं तर आपल्या रस्त्यामुळे. आपल्या रस्त्याची कृपा बहुत आहे. अरे यार मजाक नाही सांगता, आपल्या आल्लापल्ली ते लगाम हे जे मी बोलता हे सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. पण हा प्रॉब्लेमवर जास्त नाही बोलत कोणी. तो जो डस्ट पुरा लाल लाल शरीर हो ना, लाल लाल. तो वकील तरी विचारला इतका लाल कुठून आला रे. मी म्हटलो आमच्याकडे पुष्पाची शूटिंग झाली होती, लाल चंदन तिकडे जास्त डस्ट राहते म्हटलं, तर तो शरीरावर घेऊन आलो म्हटलं. सर म्हटलं
आहे आपले मित्रपरिवार नागपुरामध्ये, त्यांना कॉल करतो, त्यांच्या रूमवर जातो, जेवण करून उद्या सकाळी निघतो. चला सोबत. शक्करधरा चौक ना, शक्करधरा चौक, महाराजा मॉल. पण मागच्या वेळी आम्ही इकडून गेलो होतो, समोरून गेलो होतो. माहिती आहे समोरून हे बंद आहे ना. अच्छा अच्छा. बारीक झाला भाई तू, बारीक झाला होतच ना. हो, थोडा कमी दिसताय. ढोल दिस येतो 5 मिनिटं. ठीक आहे ठीक आहे. आणि भाजी बहुत खतरनाक बनवते पण. मागच्या वेळी आलो होतो मी रूमवर. नाव आहे अश्विन कुमारचं. याची माझी फ्रेंडशिप पटलं तर यांच्या स्कूलमध्ये मी डान्स शिकवासाठी गेलो होतो. मी त्यावेळी सेकंड इयर का फर्स्ट इयरमध्ये काहीतरी होतो. यांच्या स्कूलमध्ये डान्स शिकवासाठी गेलो होतो. तेव्हापासून आत्तापर्यंत कॉन्टॅक्ट आहे, ठीकठाक आहे. हमेशा सोशल मीडियावर बोलत राहतो. मी म्हटलं चल भाऊ, भाऊकडे ह्यावेळी कॉल करून. भाऊ इथंच राहते, 12वी करते आता. पेपर तर हां अजून सगळ्यात मोठी गोष्ट, हा छोटा भाऊ आणि हा मोठा भाऊ. सगळ्यात मोठी गोष्ट वाटते का बघून? हां, तुम्हाला बहुत जण म्हणत असेल ना रे? बहुत जण म्हणते ना. इतका अत्याचार कसा का म्हणून? नाही सांगल्या बरोबर नाही का, हा मोठं असं डोकं पकडून. भाजी तू कधीपासून शिकला? 8वी-9वी पासून. तेव्हापासून शिकला भाई? हो. मला तर फक्त आलू पोहा बनवता येते आणि फोडणीचा भात बनवता येते. हो. आणि व्हिडिओमध्ये तर मी कधी कधी दाखवतो जसा का, म्हणजे बहुत खूप काय येतं, म्हणजे खूप काय नाही येत. मित्रपरिवार राहिले तर त्यांच्यासोबत फक्त मी आहे ना असं चम्मच घेऊन असं असं फिरवत राहतो का मीच बनवता. पण मी नाही बनवत राहत. आलू पोहा बनवता येते, मॅगी बनवता येते आणि फोडणीचा भात बनवता येते. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. भाऊ भाजी बनवते आता, बघू, दाखवतो तुम्हाला. छोटे छोटे क्लिप्स टाकतो. कॉलेज लाईफ, बाहेर शिकत राहिला तर माणूस अशा रूममध्ये राहा लागते. पण राहिलो पॉलिटेक्निक करताना, आणि असं बाहेर स्वयंपाक बनवावं लागते खतरनाकवाला. पण इथून व्ह्यू मस्त आहे हा तुमच्या. हां, सायंकाळीचे नजारे बघ, सही आहे. सही आहे. पण टाइमपास काय करतात आपण अभ्यास केला, काही चांगलं नाही वाटला याच्या भात. अभ्यास केला, छान मूड फ्रेश करायसाठी. चिकनमध्ये लसूण का टेस्टी लागते खासाठी. मोठं छोटं रोज इथंच बनवते का तू? नाही नाही, अंदर बनवतो. अंदर बनतो, गरमी होतं. आता गरमी होता, बरोबर आहे. 12वी झाल्यानंतर इथं सर इथंच रूम चेंज करेन तिकडे. इंजिनिअरिंग करतो म्हणता. ऐसे बनते चिकन खाके देखना कभी मेरे हाथ में. तू आलापल्ली आहे. तू कधी येशील आलापल्ली? उन्हाळ्यात हा? आता मी कसं भारत राहतो तिथं, म्हणजे भारत चालू. मी 4-5 दिवसासाठी फक्त गावी जाईन, हां. वापस अजून बँगलोर. कुठं? असेच आपलं फिरासाठी स्थान. ते येऊन जा ना, आलापल्ली येऊन जा 3-4 दिवसासाठी. तू हेमल कसा गेला आहे का तिकडे? हेमंत कसं अंदर नाही गेलो, हां. एक वेळ गेला तो लहानपणी. अंदर नाही गेला तर येऊन जा, जाऊ आपण. आपल्याकडे फिरण्यालायक काय? हेमल कसं आहे? कमलापूरही जाऊ. पण येतो वेळात वेळ काढू. डान्स पण करशील? हा? करते ना डान्स? कितीतरी 15-16 जण नाचताय आणि नजर पूर्ण पब्लिकची याच्याकडे. आणि करत बी ठीकठाक होता, छान होता. ते दिवस पण खरंच खतरनाक दिवस होते. इकडचे चुगल्या तिकडे करा, याची चुगल्या तिकडे करा, पूर्ण ते दिवस खतरनाक होते. पण मजा येत होती. मजा येत होती. ऐसे बनाते. हां, चिकन. तू पण ब्लॉगिंग चालू कर. हां, नाही म्हणणार काऊन भाई?
तुला नाही जमत असं होऊ नाही शकत. तर जेवण चालू आहे. चिकन भाऊ पनीर चिकन नाही खात बिलकुल. दोघं भाऊ, मोठा भाऊ छोटा भाऊ. एक नंबर झाले का छान. पोळी तू रे पोळी नाही येत खाऊन. तू नाही का तुला पाहिजे का पोळी. मित्रांनो जेवण झालेलं आहे आणि हा ब्लॉग मी इथंच खतम करतो. लाईट पडतं तर थोडं जास्त गोरा दिसतं पण मी काराच आहो. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब. जय हिंद जय महाराष्ट्र. चला बाय.